पंढरीनाथ महाराज की जय। अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल, लखिति आत्मस्वरूप निज भय तत्काल निहाल। तो व्हायचंय की रे हे काय हाय का ते व आहे की नाही तिथे? काही म्हणतो पहा, अथ अनुमान प्रकरण निरूपणम नाम द्वितीय प्रकाश प्रारंभ। अनुमान प्रकरण नावाचा अनुमान निरूपण प्रकरण नावाचा द्वितीय प्रकाश सुरुवात होत आहे। त्यामध्ये पहिलं शीर्षक अनुमिति की सामग्री का लक्षण और स्वरूप। अनुमान म्हणलं की अनुमानापासून होत असते अनुमिती। अनुमिती अनुमिती हे ज्ञान आहे। अनुमिती ज्ञान आणि ते अनुमिती ज्ञान अनुमानापासून होत असतं। मग आता या अनुमानाचा शोध घ्यायचा, ज्यामुळं काय होत असते, अनुमिती नावाचं ज्ञान होत असतं। अनुमिती नावाचं ज्ञान ज्या अनुमानापासून होतं त्या अनुमानाचा निर्णय लावायचा। अनुमिती म्हणजे काय ते म्हणजे सर्व आता या प्रकाशामध्ये येणार। सुरुवातीला एक पानभर शब्द बदलून 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 आपल्याला एकच गोष्ट सांगायची, ती म्हणजे काय, साध्य कशाला म्हणायचं आणि हेतू कशाला म्हणायचं। त्यालाच व्याप्य व्यापक म्हणतील है ना, त्यालाच पुन्हा काय म्हणतील, हेतू साध्य म्हणतील, त्यालाच लिंग साध्य म्हणतील, संबंध लावतील त्याचा अविनाभाव संबंध। म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही, तेच ते शब्द येणार, गोष्ट एकच सांगणार। फक्त शब्द कोणता शब्द कोणत्याला दिलाय एवढं ध्यानात ठेवायचं, आणि जरी ध्यानात नाही राहिलं तरी पुन्हा एकदा वाचायचं, गोंधळून जायचं नाही। अनुमानामध्ये बरेच लोक गोंधळतात, गोंधळायचं काहीच कारण नाही। अनुमानासारखं कोणतं सोपत नाही का, लय सोपा अनुमान। अनुमिति प्रमा का जो करण होवे तो अनुमान प्रमाण कहिए है। सरळ सरळ गोष्ट, अनुमिति ही एक प्रमा आहे है ना। अनुमिति एक काय, प्रमा। प्रमा म्हणजे ज्ञान, प्रमाणापासून होणार ज्ञान, त्याला म्हणायचं प्रमा। तर अनुमिति ज्ञान, ती अनुमिति होते कशापासून, ज्याच्यापासून होते त्याला कारण म्हणतात है ना। जे कारण असतं, जे असाधारण कारण असतं, जे व्यापारवान असाधारण कारण असतं, त्याचंच तर नाव कारण असतं। म्हणजे अनुमिति प्रमा ज्यापासून होते त्याचं नाव अनुमान प्रमाण कहिए है। काय म्हणायचं त्याला, अनुमान। अनुमिति ज्यापासून होते, अनुमिति प्रमा का जो करण होवे सो अनुमान प्रमाण कहिए है। अनुमिति प्रमेयचं जे करण असतं ते अनुमान प्रमाण असतं। आता अनुमिति जी होते, अनुमिति ज्ञान ते अनुमान प्रमाणापासून होतं। अनुमान प्रमाण काय असेल बाबा, ते सांगतात, लिंग ज्ञान जन्य जो ज्ञान सो अनुमिति कहिए। लिंग ज्ञानजन्य जे ज्ञान असतं, लिंग लिंग म्हणजे काय, लीनम अर्थम गमयति इति लिंगम। लीन अर्थ, लीन म्हणजे लपलेला अर्थ, लपलेला अर्थ जे जाणवतं दाखवून देतं त्याचं नाव काय, लिंग। तर लिंग ज्ञानापासून जे ज्ञान होतं त्याचं नाव आहे अनुमिति।
अर्थात हा चला, जैसे पर्वत में धूम का प्रत्यक्ष ज्ञान होय की वन्य का ज्ञान होवे है. पर्वत आहे आणि पर्वतावर कशाचं ज्ञान पाहिजे? धूर दिसला, पर्वतावर दिसला धूर. मग हा धूर कसा दिसला? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष दिसला, प्रत्यक्ष ज्ञान आहे कोणाचं? धूमाचं. नेत्रच प्रत्यक्ष. पर्वतावर धूर पाहिला आणि ते धूर पाहून धूर पाहून म्हणजे धुराचं सुद्धा काय झालं? ज्ञान झालं. मग त्या धुराच्या ज्ञानानं प्रत्यक्ष ज्ञान होय की वन्य का ज्ञान होवे. नंतर कशाचं ज्ञान होतं? वन्नीचं म्हणजे अग्नीचं ज्ञान होतं. धुराला पाहून पर्वतावर अग्नीचं अनुमिती ज्ञान होतं. अग्नी प्रत्यक्ष नाही, फक्त धुराला पाहून बरोबर त्याला कळालं की इथं काय? अग्नी आहे. कहा धूम का प्रत्यक्ष ज्ञान लिंग ज्ञान कहिए है. ते धुराचं प्रत्यक्ष ज्ञान जे आहे की नाही त्याच नाव आहे लिंग ज्ञान. कारण ह्या लिंगानं काय केलं? अनुमिती करून दिली कशाची? अग्नीची. म्हणजेच अग्नीला दाखवलं, अग्नीचं ज्ञान करून दिलं. कोण? धुरानं. मग धुराचं नाव काय? लिंग. धुराचं प्रत्यक्ष ज्ञान त्याचं नाव लिंग ज्ञान कहिये. तासे वन्य का ज्ञान उपजे है. आणि त्या लिंग ज्ञानापासून वन्नीचं ज्ञान झालं. तासे वन्य का ज्ञान उपजे है. या ते पर्वत में वन्य का ज्ञान अनुमिती है. म्हणून पर्वताच्या ठिकाणी वन्नीचं जे ज्ञान आहे त्याचंच नाव अनुमिती आहे. कळाली इतकी गोष्ट? ही गोष्ट पक्की डोक्यात ठेवायची इथपर्यंत. याच पुन्हा रिपीट पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. पहिलं लिंगज्ञान. लिंगज्ञान म्हणजे धूमाचं प्रत्यक्ष ज्ञान. आणि त्या धूमाच्या प्रत्यक्ष ज्ञानापासून जे ज्ञान झालं त्याचं नाव काय? अनुमिती ज्ञान. कशाचं ज्ञान झालं? अग्नीचं. त्याच नाव काय? अनुमिती ज्ञान. हे कशापासून झालं? लिंग ज्ञानापासून झालं. ही गोष्ट पक्की डोक्यात ठेवली की पुढचं काहीच नाही. जाके ज्ञान से साध्य का ज्ञान होवे सो लिंग कहिए है. जाके ज्ञान से म्हणजे ज्याच्या ज्ञानाने साध्याचं ज्ञान होतं त्याला लिंग असं म्हणतात. आणि अनुमिती ज्ञान काय विषय? साध्य कहिये. म्हणजे अनुमिती ज्ञानाचा विषय असतो त्याला साध्य म्हणायचं. दोन गोष्टी. ज्याच्या ज्ञानानं साध्याचं ज्ञान होतं त्याला लिंग म्हणायचं. जसं की धूम. आणि अनुमिती ज्ञानाचा जो विषय असतो त्याचं नाव साध्य. अनुमिती ज्ञानाचा विषय कोण आहे? अग्नी. आहे की नाही? ज्याच्या आता म्हणजे लिंग झालं धूम आणि साध्य झालं अग्नी. है ना? ज्याच्या ज्ञानानं साध्याचं ज्ञान होतं त्याचं नाव लिंग. आणि अनुमिती ज्ञानाचा जो विषय असतो त्याचं नाव साध्य. म्हणजे धूमानं वन्नीचं ज्ञान झालं, अर्थात धूम झाला लिंग, वन्नी झालं साध्य. अनुमिती का विषय वन्नी है. अनुमितीचा विषय कोण झाला इथं? वन्नी. अनुमिती ज्ञान आहे, अनुमिती ज्ञानाचा विषय ज्ञानाचा विषय असतो. अनुमिती ज्ञानाचा विषय झाला वन्नी. या ते वन्नी साध्य. म्हणून वन्नीच काय? साध्य आहे. धूम ज्ञान ते वन्नी रूप साध्य का ज्ञान होवे हे. धूम ज्ञानानं वन्नी रूप साध्याचं ज्ञान होतं. या ते धूम लिंग आहे. म्हणून धूम काय झालं? लिंग. आता तीच गोष्ट साध्य लिंग लिंग साध्याची गोष्ट जरा वेगळ्या पद्धतीने सांगतात. व्याप्ते के ज्ञान ते व्यापक का ज्ञान होवे हे.
जे व्याप्य असतं त्याच्या ज्ञानानं व्यापकाचं ज्ञान होतं, हा झाला नियम. जे व्याप्य असतं त्याच्या ज्ञानानं व्यापकाचं ज्ञान होतं, हा नियम झाला. पहा कसा आता हे समजून सांगतात कसं कसं काय. यात व्याप्य कुलिंग काय. आता कोणाच्या ज्ञानानं कोणाचं ज्ञान झालं होतं? धूमाच्या ज्ञानानं अग्नीचं ज्ञान झालं होतं. आणि नियम काय? व्याप्याच्या ज्ञानानं व्यापकाचं ज्ञान होतं. मग धूर काय झाला? व्याप्य. आणि वन्नी काय झाली? व्यापक. एक असतं त्याच्यात प्रत्यक्ष ज्ञान, दुसरं असतं अनुमिती. हा, अनुमान तर ते झालं कोण? ज्याच्यापासून अनुमिती होते. मग इथं अनुमिती कोणापासून झाली? मग अनुमान कोण आहे? हा, धूम काय झालं? अनुमान. तर कोणी कोणी व्याप्तीला अनुमान म्हणते, कोणी कोणी परामर्शाला अनुमान म्हणते, कोणी हेतूला अनुमान म्हणते. तो विषय द्या सोडून. परंतु या तिन्हीपैकी एकाला काय नाव येणार आहे? अनुमान. ज्याच्यापासून अनुमिती होते, जे अनुमितीचं करण आहे, त्याचं नाव काय? अनुमान. तर व्याप्याच्या ज्ञानानं व्यापकाचं ज्ञान होतं. तर इथं व्याप्य कोण आहे मग? इथं व्याप्य कोण आहे सांगा बरं, कोण सांगतं इथं? स्वातीताई सांगा तुम्ही. स्वातीताई. रामकृष्ण हरी गुरुजी. हा, व्याप्याच्या ज्ञानानं व्यापकाचं ज्ञान होतं आणि धुराच्या ज्ञानानं अग्नीचं ज्ञान होतं. तर आता व्याप्य कोण, व्यापक कोण? कुठे गेलं रे जॅकेट? हा, व्यापक कुलिंग. काही म्हणू. हा, व्याप्य कुठे गेलं? व्याप्य केले आणि ते व्यापक ते व्याप्य पुलिंग साध्याच्या वरची लिंग. काय म्हणले? व्याप्य लिंग काय? जे व्याप्याच्या ज्ञानानं व्यापकाचं ज्ञान होतं का नाही, म्हणजे लिंगाच्या ज्ञानानं हेतूच आहे आपलं साध्याचं ज्ञान होतं. तर जे लिंगाच्या ज्ञानानं साध्याचं ज्ञान झालं, मग लिंगच कोण झालं? व्याप्य. म्हणून याते व्याप्य लिंग काय. व्याप्याला काय म्हणायचं? लिंग. व्यापक साध्य काही आहे. जे व्यापक असतं त्याला साध्य म्हणायचं. आणि पुन्हा दुसरा एक नियम, व्याप्ती वाले व्याप्य कहे. आता नवीन शब्द कोणता? व्याप्ती. व्याप्ती वाले व्याप्य कहे है. ज्याच्या ठिकाणी व्याप्ती राहते त्याला व्याप्य म्हणायचं. व्याप्य आणि दुसरा असतं साध्य. ज्याच्या ठिकाणी व्याप्ती राहते त्याला काय म्हणायचं? व्याप्य. आणि व्याप्ती निरूपक व्यापक कहे है. व्याप्तीचं जे निरूपक असतं त्याला व्यापक म्हणायचं. निरूपक म्हणजे संबंध सांगणार ना. सांगणार काय सांगतं? संबंध. काय सांगतं? ते संबंध सांगतं. त्याचं नाव काय? निरूपक. व्याप्ती निरूपकाला व्यापक म्हणायचं. घाबरून जाऊ नका. अविनाभाव रूप संबंध को व्याप्ती कहे है. संबंध आहे, संबंधाचं नाव आहे. काय संबंधाचं नाव आहे? अविनाभाव. काय संबंधाचं नाव? अविनाभाव. हा, अविनाभाव रूप संबंध. समवाय संबंध म्हणलं तरी चालतं. नाही नाही नाही, अविनाभाव रूप संबंध. समवाय संबंध नाही. संबंध म्हणलं की समवाय थोडाच असते. संबंध अनेक प्रकारचे जगामध्ये, लाखो संबंध. 2-4 संबंध आपल्याला माहित आहेत. संबंधाशिवाय काही कार्यच होत नाही. काहीतरी संबंध पाहिजे. तर पहा, जो अविनाभाव रूप संबंध आहे त्याला व्याप्ती म्हणायचं. पहिले जे संबंध गिंबंध काय आहे
हे जे अनुमानाविषयी ज्या पहिल्या तुमच्या धारणा आहेत त्या पहिल्या सगळ्या डोक्यातून काढून टाका आणि नव्यानं सुरुवात करा. जर कळालं नसेल तर, आणि जर पहिलेच कळालं असेल तर विषयच नाही. पण हे अनुमान कळत नसेल ज्याला, त्यांनी पहिलं डोक्यातून सगळंच काढून टाका. नव्यानं मी जसं सांगतोय तसं भरा. बरोबर लक्षात येणार. रामायणात हनुमान आणि न्यायात अनुमान. चला. व्याप्य कुठे गेलं रे? अविनाभाव रूप संबंध कू व्याप्ती कहे है. हे लक्षात ठेवा. अविनाभाव रूप संबंधाला व्याप्ती म्हणायचं आणि व्याप्ती ज्याच्या ठिकाणी राहते त्याला काय म्हणायचं असतं? व्याप्य. आणि व्याप्तीचं जे निरूपक असतं त्याला म्हणायचं व्यापक. तीन गोष्टी लक्षात ठेवा. अविनाभाव रूप संबंधाला व्याप्ती म्हणायचं. व्याप्ती ज्याच्या ठिकाणी राहते त्याचं नाव व्याप्य. आणि व्याप्तीचं जे निरूपक है ना, किंवा व्याप्तीचं जे निरूपक अविनाभाव रूप संबंध सांगणार कोण? व्यापक. अविनाभाव दोघांचं एकत्र सांगणार त्याला म्हणायचं का अविनाभाव रूप संबंध? ते नाही कळालं. पहिल्यापासून घ्या लक्षात. व्याप्ती वाले को व्याप्य कहे है. व्याप्ती व्याप्ती आता व्याप्ती म्हणजे काय? तर अविनाभाव रूप संबंधाला व्याप्ती म्हणायचं. संबंधाचं नाव आहे व्याप्ती. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे सोबत राहण्याच्या नियमाला व्याप्ती म्हणायचं. सोबत राहण्याच्या नियमाला व्याप्ती म्हणायचं. आता सोबत धूर अग्नीच्या राहतो की अग्नी धुराच्या सोबत राहतो? आता विचार करून सांगा. सोबत राहण्याच्या नियमाला व्याप्ती म्हणतात. तर धूर अग्नीच्या सोबत राहतो की अग्नी धुराच्या सोबत राहते? अर्थात अग्नी असली म्हणजे धूर असतो का धूर असला म्हणजे अग्नी असते? न राहण्याचा नियम कोणामध्ये राहिला? धुरामध्ये राहिला की अग्नीमध्ये राहिला? सोडून न राहण्याचा नियम अर्थात व्याप्ती. कमाल झाली. सोडून न राहण्याचं म्हणजे सोडून न राहण्याचा अग्नी धूर हा अग्नीला कधीच सोडून राहतो का? कधीच राहत नाही. कधीच. अग्नी धुराला सोडून राहू शकतो. सोडून राहणे म्हणजे विना, शिवाय. अविना म्हणजे सोडून न राहणे, शिवाय न राहणे. आणि विनाभाव म्हणजे सोडून सुद्धा राहू शकतो. अविना म्हणजे सोडून न राहणे. तर सोडून कोण कोणाला राहत नाही? कोण सांगतात इकडं? धूर हा अग्नीला सोडून राहत नाही. मग सोडून न राहण्याचा नियम कोणात राहिला? अविनाभाव रूप संबंध कोणाचा कोणात राहिला? तर त्यालाच म्हणायचं व्याप्ती. त्याच नाव काय? व्याप्ती. आणि व्याप्ती ज्याच्या ठिकाणी राहते त्याला म्हणायचं व्याप्य. म्हणजेच हा संबंध ज्याच्या ठिकाणी राहतो त्याला म्हणायचं व्याप्य. म्हणजेच सोबत राहण्याचा नियम ज्याच्या ठिकाणी राहतो त्याला म्हणायचं व्याप्य. अर्थात धूम. बन गई बात. व्याप्ति वाले को व्याप्य कहे है और व्याप्ति निरूपक को व्यापक कहे है. व्याप्ती सांगणार म्हणजे संबंध सांगणार, अविनाभाव रूप संबंध सांगणार, अविनाभाव रूप संबंध को
व्याप्ति कहे है जैसे धूम विषय वन्य का अविनाभाव रूप संबंध है. जसं धुमाच्या ठिकाणी धुराच्या ठिकाणी वन्नीचा अविनाभाव रूप संबंध आहे. कोणाच्या ठिकाणी कोणाचा? धुराच्या ठिकाणी वन्नीचा. कोणता संबंध आहे? अविनाभाव रूप संबंध आहे. अर्थात धूम वन्नी शिवाय राहू शकत नाही. सोई धूम विषय वन्य की व्याप्ती है. तीच अविनाभाव रूप संबंध सोबत राहण्याचा नियम है ना, तोच धुराविषयी म्हणजे धुराच्या ठिकाणी वन्नीची तीच काय व्याप्ती आहे. या ते धूम वन्नी का व्याप्य है. म्हणून धूर हा वन्नीचा व्याप्य आहे. ता व्याप्ती निरूपक संबंध का निरूपक व्याप्ती निरूपक संबंध का निरूपक वन्य है. ती असणारी व्याप्ती कोणती? धुराला धूर वन्नीला सोडून न राहणे आणि वन्नी हे काय व्याप्तीचं निरूपक. वन्नी हे व्याप्तीचं निरूपक अशा प्रकारची जी व्याप्तिरूप संबंध त्या संबंधाचा निरूपक कोण आहे? वन्नी आहे. या ते धूम का व्यापक वन्नी आहे. म्हणून धूमाचं व्यापक कोण झाला? वन्नी. व्याप्ती ज्याच्या ठिकाणी राहते ते झालं व्याप्य. ते झालं व्याप्य. आणि व्याप्तीला सांगणार ते झालं व्यापक. ज्या विना जो होवे नहीं ताका अविनाभाव रूप संबंध तामे कहिये है. आता अविनाभाव चालू होतं ते. ज्या विना जो होवे नहीं. ज्या विना वन्ही विना. जो होवे नहीं धूम होवे नहीं. वन्नी शिवाय धूर असतो का? नाही. धुराशिवाय वन्नी असते की नाही? असते. धुराशिवाय वन्नी पाहायला मिळते. आपलं हिटर शेगडी वगैरे लावली की वन्नी तर आहे पण धूर तर नाही. वन्नी विना पहा कुठं ज्या विना जो होवे नाही. ज्याच्याशिवाय जे होत नाही. ज्याच्याशिवाय म्हणजे वन्नी शिवाय धूर नाही. ताका अविनाभाव रूप संबंध तामे कहिये. ज्या विना ताका ज्या विनानं कोण घेतलं होतं? वन्नी. वन्नी विना. तर वन्नी हा वन्नीचा अविनाभाव रूप संबंध तामे. तामे म्हणजे धूम में. वन्नी विना धूम होवे नाही. वन्नी शिवाय धूर नसतोच. म्हणून याते वन्नी का अविनाभाव रूप संबंध धूम में है. म्हणून वन्नीचा अविनाभाव रूप संबंध धुराच्या ठिकाणी आहे. वन्नी में धूम का अविनाभाव नहीं. वन्नीच्या ठिकाणी धुमाचा अविनाभाव नाही है ना. धुमाच्या ठिकाणी वन्नीचा अविनाभाव आहे. कारण वन्नी शिवाय धूर राहू शकत नाही. वन्नी शिवाय धूर पण वन्नी धुराशिवायही राहू शकते. म्हणून वन्नी में धूम का अविनाभाव नाही आहे. म्हणून वन्नी मध्ये धुराचा अविनाभाव नाही बर का. यात काय ते तप्त लोह पिंड में धूम विना वन्नी है. वन्नी मध्ये धुराचा अविनाभाव नाही. कारण तप्त लोह पिंड में अर्थात एखादं तापलेलं लोखंड आहे किंवा हिटर शेगडी घ्या ना, तिथं धूम आहे का? धूम नाही. धूम नाही आणि तिथं वन्नी आहे. म्हणजे धूम विना वन्नी आहे. धुराशिवाय सुद्धा वन्नी राहते. याते धूम का व्याप्य वन्नी नाही.
धूमाचं व्याप्य वन्नी नाही, तर वन्निका व्याप्य धूम है. वन्निका व्याप्य धुराचं व्याप्य वन्नी नसून वन्नीचं व्याप्य धूम आहे. बर, किती टाइम झाला रे? 25 मिनिटं. 25 मिनिटं. तर एवढं पान घेतल्यानंतर बरोबर याचं चिंतन करायचं. कोण कोणाचं व्याप्य, कोण साध्य, कोण हेतू, कोण लिंग, एकदम फिट डोक्यात ठेवणे. उद्याच्याला विचारणार मी ह्याच्याविषयी. हे कळालं म्हणजे सगळंच कळालं. हे नाही कळालं तर काहीच नाही कळालं. तैसे रूप का व्याप्य रस आहे. तसंच जसं धूम आणि वन्य आहे की नाही, त्या पद्धतीनं रूपाचं व्याप्य कोण आहे? रस आहे. रूपाचं व्याप्य रस आहे. अर्थात रूप काय झालं? व्यापक झालं. व्याप्य कोण झालं? रस. पृथ्वी जल तेज में रूप है रहे है. का? कारण रूप काय? व्यापक आहे. व्यापक आहे म्हणजे जास्त जागेमध्ये आहे की नाही? पहा बरं, पृथ्वी जल आणि तेज या 3 ठिकाणी काय आहे? रूप आहे. आणि रस मात्र पृथ्वी जल में रहे है. पृथ्वी आणि जलाच्या ठिकाणीच रस राहतो. पृथ्वी जल तेजाच्या ठिकाणी रूप आहे आणि रस फक्त पृथ्वी आणि जलाच्या ठिकाणी आहे. या ते रूप का अविनाभाव रूप संबंध रस में होने ते रूप का व्याप्य रस है. रूपाचा अविनाभाव रूप संबंध कोणात राहते मग? रसामध्ये. कारण अविनाभाव रूप संबंध का म्हटलं? जिथं जिथं रूप आहे तिथं तिथं रस निश्चित आहे. जिथं जिथं तसं नाही. जिथं जिथं रस आहे तिथं तिथं रूप आहे. पण जिथं रस आहे, कसं लावायचं आता? जिथं रस रस आहे तिथे रूप आहे. हा जिथे रूप आहे तिथे रस. हा जसं अग्नी. जसं अग्नी. अग्नीच्या ठिकाणी रूप आहे परंतु रस नाही. या ते रूप का अविनाभाव रूप संबंध रस में होणे ते. रूपाचा अविनाभाव रूप संबंध कोणामध्ये आहे? रसामध्ये आहे. आता इथं रूप काय झालं? व्यापक. आणि रस काय झालं? व्याप्य. रूप का व्याप्य रस है. रूपाचं व्याप्य रस आहे. और रूप में रस का विनाभाव रहे है. रूपाच्या ठिकाणी रसाचा विनाभाव आहे. जिथं जिथं रूप राहतं तिथं तिथं रस राहतो असं नाही. विनाभाव. रूपाला रूप रसाला सोडून सुद्धा राहू शकतो. म्हणजे असा काही नियम नाही. रसाचा नियम नाही, पण रूपाचा नियम आहे. रूपाचा नियम कुठं राहतो? रसाच्या ठिकाणी. रूप असलं म्हणजे रस असं का? रस असतो म्हणजे असतंच. कोण असतं? पाठी ठिकाणी. रस असतो म्हणजे रूप असतं का रूप असतो म्हणजे रस असतं? रस असतं म्हणजे रूप असतं. रस असतो म्हणजे रूप असतोच आणि रूप असतं म्हणजे रस असतो असं नाही. असं नाही. जमलं. तेज में रस विना कही. तेज में रस विना भाव कही. तेजाच्या ठिकाणी रस विना भाव कही. रसाशिवाय तेज आहे की नाही? विना भाव आहे की नाही? तेज में रस विना भाव कही आहे. तेजाच्या ठिकाणी रस हा विना भाव सांगितला जातो.
सत्ता रूप अधिक सत्ता रूप की है. ते अधिक अधिक शब्द टाकायचा. अधिक सत्ता रूप की है. अधिक सत्ता कोणाची आहे? रूपाची. यात रस का व्याप्य रूप नाही, म्हणून रसाचं व्याप्य रूप नाही. मग कोणाचं व्याप्य आहे? रूपाचं व्याप्य रस आहे. जो जामे व्यभिचारी होवे ताका जो जामे व्यभिचारी होवे सो ताका व्याप्य होवे नहीं. जो जासे जामे नाही जासे हा जो जासे व्यभिचारी होय, जो ज्याच्याशी व्यभिचारी असतो तो ताका व्याप्य होवे नाही, तो त्याचा व्याप्य होत नाही. आता व्यभिचारी म्हणजे काय हो हेच माहित नाही, ते सांगतात. जो अधिक देश में रहे, अधिक देश में जो रहे सो व्यभिचारी कहिये है. जो अधिक देशामध्ये राहतो, जास्त देशामध्ये राहतो, जास्त ठिकाणी राहतो है ना, त्याला म्हणायचं व्यभिचारी. धूम से अधिक देश में रहे जो वन्नी सो धूम का व्यभिचारी है. धुराहून अधिक देशाच्या ठिकाणी अधिक ठिकाणी वन्नी राहते की नाही? आता महानस म्हणजे स्वयंपाकघरात धूरवन्नी सोबत आहे. त्याच्यानंतर चत्वर आणि गोष्ट चत्वर गोष्ट म्हणजे गोठ्याच्या ठिकाणी मच्छर झाल्यानंतर गोठ्यात बी काय करतात लोक? धूर करतात, आग्नी करतात, आग्नी लावून देतात, मग धूर होते. तिथं सुद्धा सोबत राहतात बिचारे. त्याच्यानंतर आता थंडीचे दिवस आहेत, मग शेकोटी करतात लोक, तापण्या करतात, तिथे सुद्धा धूर आणि आग्नी सोबत राहतात. मग सोबत राहतात, मग ते लोक काय म्हणले, हे दोघ जण नवरा बायकोच आहेत. मग दोघ जण सोबतच राहतात म्हणे, कायम सोबत राहतात. मग नाही नाही नियमच आहे म्हणे, एक असलं म्हणजे एक असतेच. धूर असला म्हणजे वन्य असते, वन्य असला म्हणजे धूर असते, नियमच करून टाकला. पण एका दिवशी काय झालं, वन्य हा दुसरीकडे दिसला बा एकटाच. वन्य कुठं दिसला? आयोगोलकाच्या ठिकाणी दिसला. मग म्हणे, अरे आम्ही तुम्हाला तर लय चांगलं समजलं होतं, सोबतच राहता, एकाला एक सोडून राहत नाही, तुम्ही तर कोण निघाली? व्यभिचारी सोडून राहिले. तर अधिक देशाच्या ठिकाणी मग कोण कोण व्यभिचारी? वन्नी. तो धूम का व्यभिचारी? ते धूमाचं व्यभिचारी आहे.